सुप्रीम कोर्टाने अभिनेता संजय दत्त याला शिक्षा सुनावल्यानंतर विविध स्तरातून वेगवेगळे पडसाद उमटताना दिसले। त्याच दरम्यान आसिम सरोदे यांनी संजय दत्तच्या शिक्षा माफीबद्दल केलेल्या वक्तव्यांवर पतित पावन संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। संजय दत्तला माफी करावी असं वक्तव्य आसिम सरोदे यांनी आज केलेलं आहे। त्याचा पतित पावन संघटना पुणे शहराच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत। आज कायदा हा सर्वांना एकच असतो, त्याचा छेद करू नये अशी पतित पावन संघटनेची मागणी आहे। आणि यापुढील काळात अशा प्रकारचं कृत्य करणार असेल, आता आम्ही शेकडो कार्यकर्ते आलो, पण यापुढील काळात पुणे शहरात हजारो कार्यकर्ते पतित पावन संघटनेच्या रस्त्यावर उतरतील व यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करू। 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला। यातील अभिनेता संजय दत्त याला 5 वर्षांची तुरुंगवास शिक्षा सुनावली गेली। या निर्णयावर इतरांनी आश्चर्य व्यक्त केलंच, पण स्वतः संजय दत्तने मी न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचा सन्मान करतो म्हणून सांगितलं। पण पुण्यातील ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत संजय दत्त याची शिक्षा माफ व्हायला हवी होती असं वक्तव्य केलं होतं। यामुळेच पतित पावन संघटनेनं या वक्तव्याचा निषेध केला। आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु कायदा काय आहे हे समजून घ्यायला हवं असं मत ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी व्यक्त केलं। पतित पावन संघटनेला त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असं मला वाटते। तरी पण गैरसमज झाला असेल तरी त्यांचं मत व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे। भारतीय संविधानानुसार त्यांनी जे काही आंदोलन लोकशाही मार्गाने केलं असेल आणि आपलं मत व्यक्त केलं असेल तर त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही। परंतु त्यांनी कायदा समजून घ्यायला पाहिजे, त्यांनी विचार समजून घेण्याची गरज आहे असं मला सांगायचं आहे। प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट हा जो कायदा आहे तो अत्यंत सामाजिक स्वरूपाचा कायदा आहे आणि त्याचा वापरच आतापर्यंत झालेला नाही। मी TV9 या चॅनलवर बोलताना या संदर्भात काल हे सांगितलं होतं की या सामाजिक कायद्याचा अन्वयार्थ हा अजूनही चांगल्या पद्धतीने काढण्यात आला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की संजय दत्तला उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने तरी निदान प्रोबेशनचा फायदा देऊन त्यांची शिक्षेला स्थगिती त्याच्या द्यायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावर देखरेख करून जर त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा झालेली आहे, बदल झाला आहे आणि तो खरोखर संवेदनशीलपणे वागणारा एक सामान्य नागरिक झाला आहे असं वाटत असेल तर ती शिक्षा रद्द केली पाहिजे असं आमची अपेक्षा होती। आणि त्याच्यामुळे मला हे वाटत होतं की कदाचित त्याच्या केसमुळे अनेक गरीब लोकांच्या इतर केसेसमध्ये त्या कायद्याच्या संदर्भात फायदा झाला असता, कारण की ज्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली नाही अशा आरोपींच्या संदर्भात हा प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट हा कायदा वापरता येतो। पण दुर्दैवाने तो कायदा खालच्या कोर्टापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणीच व्यवस्थित समजून घेतला नाही असं माझं आजही म्हणणं आहे आणि त्यामुळे त्या आधारे संजय दत्तला सोडायला पाहिजे होतं असं माझं मत आहे। पतित पावनचं हे म्हणणं बरोबर आहे की कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो आणि आम्ही कायद्याचं सारखेपण जपण्यासाठीच काम करतो की कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, मग तो सारखा वापरात आला पाहिजे। पण दुर्दैवाने असं आहे की श्रीमंत किंवा मोठा माणूस किंवा जो नावाजलेला माणूस आहे त्याच्या संदर्भातलीच एखादी केस सुप्रीम कोर्टापर्यंत जाते, गरीब माणूस सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकत नाही आणि त्याच्या केसमध्ये येणारा निर्णय, कारण की सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्या भारताच्या न्यायालयांवर लागू असतो आणि म्हणून मग त्याचा फायदा इतरांना मिळू शकतो। म्हणून आमची अशी अपेक्षा होती की या केसमध्ये जर संजय दत्तच्या एखादा चांगला निर्णय झाला त्याचा अनेक गरीब लोकांसाठी फायदा झाला असता आणि कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि समान संरक्षण कायद्याचं सगळ्यांना मिळालं पाहिजे हे तत्व अस्तित्वात आलं असतं। आता तसं जर पाहिलं तर हा कायदा 1958चा आहे, त्याच्यामुळे हा काहीतरी आपण नवीन सांगतोय असं पण नाही आहे। तर 1958च्या या कायद्याच्या संदर्भात आतापर्यंत जर अंमलबजावणी झाली नसेल तर ती न्यायालयांची असंवेदनशीलता असं पण